स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मुक्तानगर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्तानगर तर्फे निवेदन। गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मुक्तानगर यांना बदलापूर येथील एका शाळेमध्ये 2 चिमुकल्या मुलीवर शाळेमधील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याबाबत ही बाब मनसेच्या महिला परिषदेने पाठपुरावा केल्यानंतर ही घटना उघडी आणल्याबाबत व त्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले आहे। राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक 2024 प्रकरण 243 SDGR प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांना गुन्हा नोंदवावा लागला। आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या सुरक्षेकरता उपाययोजनेचा अध्यादेश तातडीने शासनाने काढला आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्षाचे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने जळगाव जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट जमीलभाई देशपांडे यांच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेमध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्ते व अंगीकृत संघटना तर्फे शासन निर्णय घेऊन शाळा प्रशासनाला व याबाबत अवगत करावे, या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी असे आदेश या निवेदनातर्फे देण्यात आले आहे। सोबत मुख्याध्यापक व जिल्हा परिषदेच्या शाळांना, माध्यमिक शाळांना मनसे निवेदन पत्र पाठवावे। शाळांमध्ये CCTV कॅमेरा बसवून भविष्यात बदलापूर सारख्या घटना होणार नाही याची काळजी मुख्याध्यापक व शालेय समितीचे अध्यक्ष, समाजसेवक यांनी काळजीपूर्वक हाताळावे व सुरक्षेसाठी प्रबळ कार्यप्रणाली अंमलबजावणी करावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे। याप्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई, प्रहार दिव्यांगाचे अध्यक्ष उत्तम भाऊ जुमडे, शहराध्यक्ष मंगेश भाऊ कोळी, उपाध्यक्ष सुनील भाऊ कोळी, कर्टी गट अध्यक्ष योगेश कोळी, संपर्क अध्यक्ष विजय भाऊ भोलाने, सुपडू धनगर यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते। स्वराज्यासाठी किरण पाटील, मुक्तानगर, जळगाव। माननीय राजसाहेबांच्या आदेशानंवे अमितसाहेब ठाकरे आणि जिल्हा अध्यक्ष आमचे जमील भाऊ देशपांडे यांच्या आदेशानुसार आम्ही गट साधन केंद्र पंचायत समिती शिक्षण अधिकारी श्री खोसर साहेबांना मनसेकडनं बदलापूर येथील बालिकेवर जो कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला आहे त्या अत्याचार निषेधार्थ व त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। प्रत्येक मराठी शाळेवर CCTV कॅमेरा लागला पाहिजे। जशी बदलापूरला हे मोठी घटना दुःखदायक झालेली आहेत त्या पद्धतीने इतर मुक्तानगर तालुक्यामध्ये होऊ नये, भविष्यामध्ये होऊ नये त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी, तालुका उपाध्यक्ष सुनील भाऊ कोळी, करकी गट अध्यक्ष योगेश भाऊ कोळी, शहर अध्यक्ष मंगेश भाऊ कोळी, आम्ही सर्व पदाधिकारी मनसे पदाधिकाऱ्यांनी आज ठोसर साहेबांना निवेदन दिले। माननीय जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट जमील भाऊ देशपांडे यांच्या आदेशाने आम्ही पत्र तयार केलं आणि त्यांना दिलेलं आहे। सदर महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी फेरी मारणार। अंमलबजावणी काय झाली, प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरा लागलेला आहे का, काही मदत लागत असेल तर मनसे पदाधिकाऱ्यांची मदत आम्ही त्यांना पत्रात लेखी सुरुवात दिलेली आहे। मनसे पदाधिकाऱ्यांची आवश्यकता भासल्यास आम्हाला कळवणे किंवा आम्हाला फोन करणे, आम्ही त्या मदतीसाठी धावून येऊ। एक अत्यंत दुःखदायी ही घटना बदलापूर आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे। अनेक घटना ह्या महाराष्ट्रात महिला, लहान मुलांवर अत्याचार, लैंगिक शोषण या घटना वाढत आहेत। शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि संबंधित व्यक्तीला फाशी शिक्षा द्यावी। अशी घटना पुन्हा भविष्यात होऊ नये त्या निषेधार्थ आज आम्ही 27 ऑगस्ट 2024ला पंचायत समितीला निवेदन दिलेले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय सो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय सो। राजसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमित साहेब तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं।